प्रकरण नंबर 2 राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप आपले चालू आहे। या प्रकरणामध्ये आपण आतापर्यंत उत्पन्न, घटक उत्पन्न आणि गैर घटक उत्पन्न या दोन संकल्पना क्लिअर केलेल्या आहेत। आता आपल्याला इथून पुढची जी संकल्पना महत्त्वाची आहे राष्ट्रीय, या राष्ट्रीय मध्ये सुद्धा आपण राष्ट्रीय म्हणजे काय यामध्ये सुद्धा आपण आर्थिक प्रक्षेत्र देशांतर्गत ही संकल्पना क्लिअर केलेली आहे। तसेच आज आपल्याला निवासी पाहायचे आहे। परत हा पाठीमागचा भाग मी आज घेणार नाही, कारण इथून पुढे आपल्याला भरपूर संकल्पना राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप या प्रकरणामध्ये बघायच्या आहेत। फार महत्त्वाच्या संकल्पना आपल्याला या ठिकाणी क्लिअर करायच्या आहेत। सहज समजतात, प्रॅक्टिकली हा भाग आहे, समजणं महत्त्वाचं आहे। भारतीय अर्थव्यवस्था हा विषय पाठांतरापेक्षा आपल्याला MPSCचा अभ्यास करत असताना स्पष्टीकरणासह समजणं, उदाहरणासह समजणं हे सर्वात महत्त्वाचं आहे। हा विषय मुळात मी अगोदर सांगितला की ज्याप्रमाणे गणित विषय आहे त्याच प्रमाणचा हा विषय आहे। समजणं सर्वात महत्त्वाचं आहे। या ठिकाणी पहा, मग आपण आर्थिक प्रक्षेत्र पाहिलं, ते देशांतर्गत प्रक्षेत्र असू द्या, याचा आपण चर्चा भरपूर केली। मग आर्थिक प्रक्षेत्र म्हणजे काय आता हे मी आज सांगणार नाही, पाठीमागच्या क्लिपमध्ये त्या बाबी तुम्हाला दिलेल्या आहेत। आज आपल्याला निवासी ही संकल्पना क्लिअर करायची आहे। मग निवासी संकल्पना पाहत असताना जसं नागरिक व निवासी या दोन्हीमध्ये फरक आहे। आता नागरिकाच्या बाबतीत सांगायचं झालं तर कलम नंबर 5 ते 11 मध्ये नागरिक संबंधी संपूर्ण स्पष्टीकरण दिलेलं आहे। पण ते नागरिक इथं नाही, इथं निवास महत्वाचा आहे। काय महत्वाचं आहे? निवास महत्वाचा आहे। म्हणून निवासी ही संकल्पना या ठिकाणी आपल्याला पाहणं महत्वाचं आहे। निवासी आणि नागरिक दोन्हीमध्ये भिन्नता आहे, वेगळेपणा आहे, सारखेपणा नाही आहे, हे थोडक्यात लक्षात ठेवा। मग देशात राहणारे अशा सर्व व्यक्ती, देशामध्ये राहणाऱ्या अशा सर्व व्यक्ती व संस्था, व्यक्ती पण संस्था पण, ज्यांचे आर्थिक हित संबंध, काय महत्वाचं आहे? आर्थिक हित संबंध त्या देशात आहेत, ज्या देशात राहतात त्या देशामध्ये त्या व्यक्ती आणि संस्था यांचे आर्थिक हित संबंध आहेत, त्यांना त्या देशाचे निवासी असे संबोधले जाते। त्यामध्ये देशाचे नागरिक तसेच देशात राहणारे परकीय व्यक्ती भी येतात। पण त्या कोणत्या परकीय व्यक्ती की ज्या 1 वर्षापेक्षा अधिक काळासाठी राहणारे, किती वर्षासाठी? परकीय भी जमतात, त्यांचा व्यवसाय इथं आहे, त्यांचा निवास इथं आहे, पण तो निवास किती वर्षापेक्षा जास्त असला पाहिजे? 1 वर्षापेक्षा जास्त असला पाहिजे। हे सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचं आहे। जसे उदाहरणार्थ सांगायचं झालं, परदेशी नागरिक भारतात राहून, परदेशी नागरिक एखादा जपानचा नागरिक, अमेरिकेचा नागरिक, ब्रिटनचा नागरिक, परदेशी नागरिक आपल्या भारतामध्ये आला, भारतात राहून एखाद्या आर्थिक क्रियेत सहभागी असेल, एखादी तर आर्थिक क्रियेमध्ये कंपनी उभारली असेल, सहभागी असेल, तर त्याला भारताचा निवासी समजले जाईल। इंडियन रेसिडेंट्स किंवा भारतीय निवासी त्याला समजलं जाईल। या संकल्पना राष्ट्रीय उत्पन्नामध्ये महत्त्वाच्या, लक्षात ठेवा। हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे। तसेच भारताचे नागरिक, आपल्या देशाचे नागरिक परदेशात राहून, परदेशामध्ये राहून, सौदीमध्ये राहून, अमेरिकेमध्ये राहून, जपानमध्ये राहून तेथे एखाद्या आर्थिक क्रियेत सहभागी असतील, तिथे आर्थिक क्रियेत सहभागी असतील, तर तो त्या देशाचा निवासी म्हणून गणला जाईल, तो तिकडला निवासी म्हणून म्हणला जाईल। काल सांगितलं होतं मी तुम्हाला की एखादा आपल्या इकडला व्यक्ती सौदीमध्ये कामाला गेला, तो 2-3 वर्षापासून तिथंच राहत आहे, मग त्याचे राष्ट्रीय उत्पन्न इकडं मोजायचं का तिकडं मोजायचं, या संकल्पना आज आपल्या या ठिकाणी क्लिअर झालेल्या आहेत। हा भाग पण त्यांना आपण काय म्हणतो? NRI, अनिवासी भारतीय असे आपण त्यांना संबोधतो। हे थोडक्यात या ठिकाणी लक्षात ठेवा। हा भाग अगदी सोपा आहे। मग निवासी संकल्पना सहज तुम्हाला या ठिकाणी समजली असेल, काही वेगळे नाही। निवासी आणि नागरिक या दोनही संकल्पना अगदी वेगळ्या आहेत। निवासी मध्ये त्या व्यक्तीचा निवास, आता तो परकीय व्यक्ती जरी असेल तरी त्याचा निवास आपल्या देशामध्ये 1 वर्षापेक्षा जास्त असेल, तर त्याने ज्या बाबी इथं गुंतवलेल्या आहेत त्याचाही समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जातो। हे थोडक्यात या ठिकाणी लक्षात ठेवा।
हा भाग पहा. निवासी या संकल्पनेबद्दल महत्त्वाचे काही मुद्दे आहेत. सरांनी खूप व्यवस्थित मुद्दे या ठिकाणी 3 मुद्दे दिलेले आहेत. ते 3 मुद्दे मी तुमच्यासमोर मांडतो. आणि ही निवासी संकल्पना अगदी सोपी आहे. काही निवासी आणि नागरिक या दोन्हीतला फरक मी अगोदरच तुम्हाला सांगितलेला आहे. हा भाग पहा. नाहीतर कन्फ्यूज व्हायचं नाही. निवासी आणि नागरिकमध्ये कन्फ्युजन नाही बाळगलं पाहिजे. हा भाग पहा. आता काय निवासी या संकल्पनेमध्ये महत्त्वाचे मुद्दे आहेत. 3 मुद्दे दिलेले आहेत. आता पहिला मुद्दा काय दिलेला आहे बघा. ज्या निवासीमध्ये ज्यांचा निवास आता भारतामध्ये आहे अशा व्यक्ती अथवा संस्था, दोन बाबी लक्षात ठेवा. व्यक्ती व संस्था या दोन बाबी, व्यक्ती पण संस्था पण यांचा समावेश होतो. या दोघांचाही समावेश होतो निवासामध्ये. हा बाप, ही संकल्पना वेगळी. नागरिक आता राज्यशास्त्रामध्ये कलम 5, 6, 7, 11 असं आपण सिरियल नंबरनं ते सर्व काही त्या ठिकाणी पाहिलं आहे. ते पाहण्याची काही गरज नाही. हे यांचे कायदे बी वेगळे, नागरिकत्वाचे कायदे बी वेगळे, काय सुधारणा झाल्या त्याही बाबी वेगळ्या. हा भाग येतं. पण निवास वेगळं. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कुठल्या बाबी मोजल्या जातात याच आपण या ठिकाणी म्हणजे कोणत्या निवासी व्यक्तीचा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समावेश केला जातो, की व्यक्ती किंवा संस्थांचा समावेश केला जातो, हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. क्रमांक 2 बघा. निवासी या संकल्पनेबाबत महत्त्वाचा दुसरा मुद्दा काय आहे. याच्यामध्ये देशाच्या निवासीमध्ये भारताचे नागरिक तसेच परकीय, पण कोणते परकीय नागरिक की ज्यांचा 1 वर्षापेक्षा अधिक वास्तव्य आहे. किती वर्षापेक्षा? 1 वर्षापेक्षा अधिक वास्तव्य असलेले यांचा समावेश होतो. आताच स्पष्टीकरणात सांगितलं तुम्हाला. मी अगोदर सांगितलं, एखादी जपानची कंपनी, अमेरिकेची कंपनी आहे, ती आपल्या देशामध्ये राहत आहे, ती 1-2 वर्षापासून व्यवसाय करते, म्हणजे 1 वर्षापेक्षा अधिक काळासाठी ती राहत आहे, तर त्यांचा निवास कुठे आहे? आपल्या देशामध्ये आहे. मग त्याचं राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजमाप कुठे केले जाते? जपानमध्ये केलं जात नाही किंवा अमेरिकेमध्ये केलं जात नाही. ती संस्था कुठं आली? आता आपल्या देशात आली. मग त्यांचं राष्ट्रीय उत्पन्न, ती जी कंपनी आहे किंवा उद्योग आहे, मग यांचा समावेश कुठं होतो? तर आपल्या देशातील राष्ट्रीय उत्पन्नामध्ये होतो. हे थोडक्यात या ठिकाणी लक्षात ठेवा. निवास महत्त्वाचा. 1 वर्षापेक्षा अधिक वास्तव्य पाहिजे. किती वर्षापेक्षा? 1 वर्षापेक्षा अधिक वास्तव्य पाहिजे, यांचा समावेश होतो. 3 नंबरची संकल्पना आहे भारतात कार्यरत असलेली. भारतामध्ये बघा, हे महत्त्वाची संकल्पना आहे. भारतात कार्यरत असलेली परदेशी दूतावास जो बी परदेशी दूतावास आपल्या देशामध्ये आहेत, तसेच आंतरराष्ट्रीय संस्थांची कार्यालये, आंतरराष्ट्रीय संस्थांची जी बी कार्यालये आहेत, भारताचे निवासी नसतात. कार्यालये, दूतावास भारताचे निवासी नसतात. शब्द लक्षात ठेवा. परंतु बघा बरं, त्यामध्ये काम करणारे व्यक्ती परकीय राहू द्या का ते भारतीय राहू द्या, त्या ऑफिसमध्ये काम करणारे जे ऑफिसर्स असतील ते परकीय असू द्या का भारतीय असू द्या, अशा व्यक्ती भारताचे निवासी असतात. भारताचे काय असतात? निवासी असतात. अगदी सोप्या बाबीमध्ये एक संकल्पना इथं तुम्हाला समजल्या पाहिजे. म्हणून निवासी संकल्पना अगदी महत्त्वाची आहे. दूतावास, त्यांचे कार्यालय हे राष्ट्रीय उत्पन्नात येत नाही, पण त्या कार्यालयात काम करणाऱ्या परकीय व्यक्ती असू द्या का ते भारतीय व्यक्ती असू द्या, यांचा समावेश कुठे होतो? आपल्या इकडे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जातो. बघा, कधी महत्त्वाच्या संकल्पना या ठिकाणी आहेत. हा भाग पहा. तसेच बघा, पुढचा शेवटचा मुद्दा आहे. जे कामगार सकाळी सीमा पार करून म्हणजे उदाहरण दिलं सरांनी, दुसऱ्या देशात कामासाठी जातात, मात्र संध्याकाळी परत येतात. उदाहरणामध्ये असं गृहीत धरा की नेपाळ देश आपल्याला लागून आहे उत्तरेकडे. नेपाळला कोणतं राज्य लागून आहे? उदाहरणामध्ये असं फॉर एक्झाम्पल गृहीत धरा, काही फरक पडणार नाही. उत्तराखंड लागून आहे किंवा उत्तर प्रदेश लागून आहे. इथला एखादा व्यक्ती, या ठिकाणचा उत्तर प्रदेशचा किंवा उत्तराखंडचा एक व्यक्ती, असं गृहीत धरा की जो सकाळी सीमा पार करून कुठं नेपाळमध्ये कामाला जातो, मात्र तो परत दिवसभर काम करतो आणि परत संध्याकाळी घरी वापस येतो. उत्तर प्रदेशमध्ये राहू द्या का ते उत्तराखंडमध्ये राहू द्या, परत येतात. जसे उदाहरण दिले तर नेपाळमध्ये काम करणारा भारतीय, त्यांना भारताचे निवासी समजले जाते. त्यांना कोणाचे निवासी समजले जाते? भारताचे निवासी समजले जाते. हे बघा, नेपाळचे नाही, कुणाचे समजायचं नाही? नेपाळ, कारण परत वापस यायला ना तो. हे महत्त्वाचं या ठिकाणी. हा भाग पहा. जरी त्याचे आर्थिक काम नेपाळमध्ये असले तरीही, जरी त्याचे काम कुठं, आर्थिक काम कुठं असले तरी नेपाळमध्ये असले तरी, कारण तो परत संध्याकाळी वापस यायला. पण
1 वर्षापेक्षा जास्त इकडंच असेल तर मग त्याचा समावेश इकडे होणार नाही. या संकल्पना या ठिकाणी क्लिअर झाल्या पाहिजे. निवासी ही संकल्पना राष्ट्रीय उत्पन्नासाठी गणनेसाठी सर्वात महत्त्वाची आहे. कधी बी डोक्यातून काढून टाका. बरेच विस्पर्धक काय करतात, नागरिक आणि निवासीला जोडून टाकतात. सर म्हणतात आपल्याकडे नागरिक आहे त्यानं मग सौदीला गेला, अमेरिकेला गेला, जपानला कामाला गेला, मग त्याचं राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं का नाही मोजायचं, या संकल्पना आहेत आता क्लिअर झाल्या तुमच्या. याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची या ठिकाणी संकोच किंवा संभ्रम अवस्था आपली नाही झाली पाहिजे. हे सर्वात महत्त्वाचं आहे. या ठिकाणी नागरिक आणि निवासीमध्ये खूप मोठा फरक आहे, हे क्लिअर झालं पाहिजे या ठिकाणी. आता निवासीमध्ये सरळ सरळ माहिती आपल्या देशातील व्यक्ती किंवा संस्था किंवा परदेशातील व्यक्ती किंवा संस्था ज्या आपल्या देशामध्ये येतात, येऊन उद्योग उभा करतात, पण त्यांचा उद्योग किती वर्षापेक्षा 1 वर्षापेक्षा जास्त असला पाहिजे. हे सर्वात महत्त्वाचं आहे या ठिकाणी. हा भाग पहा. सहज तुम्हाला इथं या संकल्पना इथं क्लिअर झाल्या पाहिजे, हे थोडक्यात या ठिकाणी लक्षात ठेवा. अशा प्रकारे आपण निवासी ही संकल्पना या ठिकाणी क्लिअर केली. जर तुम्हाला निवासी संकल्पना क्लिअर झाली असेल, आर्थिक प्रक्षेत्र देशांतर्गत क्लिअर झाला असेल, किंवा घटक उत्पन्न किंवा गैर घटक उत्पन्न क्लिअर झालं असेल, तरच राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप तुम्हाला समजते. अन्यथा राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप समजत नाही. मग संभ्रम येतो की या कोणाचा समावेश करायचा का कोणाचा समावेश करायचा नाही, मग संभ्रम तयार होतो. संभ्रम नाही तयार झाला पाहिजे. आजपासून आपला संभ्रम सर्व क्लिअर करून टाका. हा भाग संभ्रम अवस्था बिलकुल नाही असली पाहिजे. या क्रिया या ठिकाणी थोडक्यात लक्षात ठेवा. हा भाग अगदी सोप्या सोप्या या ठिकाणी संकल्पना मी तुमच्या समोर या ठिकाणी मांडलेल्या आहेत. आतापर्यंत ठेवलेल्या एकूण मुळात जर बघितलं तर मुख्य संकल्पना 2 होत्या. एक उत्पन्न आणि दुसरं होतं राष्ट्रीय. मग उत्पन्नामध्ये काय महत्त्वाचं आहे तर घटक उत्पन्न. घटक म्हणले की भूमी, श्रम, भांडवल आणि त्यांना दिलेले मोबदली. आणि दुसरा महत्त्वाचा आहे उत्पन्न, दुसरा महत्त्वाचा आहे राष्ट्रीय. आणि राष्ट्रीयमध्ये आर्थिक प्रक्षेत्र कुठले, भारताचे देशांतर्गतचे. आणि त्या ठिकाणची सर्वात महत्त्वाची संकल्पना आहे निवासी. ही संकल्पना या ठिकाणी महत्त्वाची आहे. बस एवढाच भाग या ठिकाणी जरी माहीत झाला तरी आपल्या संकल्पना या ठिकाणी सर्व क्लिअर झाल्या. राष्ट्रीय क्लिअर झाली, उत्पन्न क्लिअर झाली. आता महत्त्वाच्या संकल्पना इथून पुढं आपल्याला या ठिकाणी पुढच्या संकल्पना अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्या संकल्पना तुम्हाला समजणं गरजेचं आहे, तरच राष्ट्रीय उत्पन्न प्रकरण आपल्याला व्यवस्थित समजते. नाही तर बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होतात. आता पुढच्या संकल्पना या ठिकाणी आपल्याला काय बघायच्या आहेत, फार सोप्या संकल्पना आहेत पुढच्या. हा भाग सहज या ठिकाणी तुम्हाला लक्षात राहते. हे थोडक्यात लक्षात ठेवा. अगदी सोपा कन्सेप्ट आहे, काही जसं अवघड नाही. सहज तुम्हाला या ठिकाणी हा भाग इथं समजला पाहिजे. हा भाग आता काय काय आहेत पुढच्या संकल्पना, फारच महत्वाच्या संकल्पना आहेत पुढच्या. एक आहे मध्यमवर्ती वस्तू. काय आहे मध्यमवर्ती वस्तू. दुसरी आहे नंबर 2, दुसरी आहे त्या ठिकाणी मध्यमवर्ती वस्तू. दुसरी आहे अंतिम वस्तू. अंतिम वस्तू या ठिकाणी आहे. हे बघा 3 नंबरची आहे. फार महत्वाची संकल्पना आहे या ठिकाणी. ती तुम्हाला सहजरित्या समजली पाहिजे. तिला म्हणायचं मूल्यवर्धित. कुणाला म्हणायचं, मूल्यवर्धित. हे बघायचं मूल्यवर्धित इथे आपल्याला बघायचं आहे. तर 4 नंबरला आपल्याला बघायचं आहे एमपी आणि 5 नंबरला बघायचं आहे एफसी. हे पाहायचं आपल्याला या ठिकाणी. याला मराठीमध्ये लिहू आपण बाजार किंमत, मार्केट प्राइस. आणि याला याचं घटक किंमत. घटक किंमत, फॅक्टर कॉस्ट, ज्याला काय म्हणतो आपण फॅक्टर कॉस्ट. ह्या संकल्पना जर तुम्हाला 5 समजल्या तरच तुम्हाला डीपी, तरच तुम्हाला एनपी, म्हणजेच डी म्हणजे डोमेस्टिक. डोमेस्टिक मीन्स देशांतर्गत प्रोडक्ट, देशांतर्गत उत्पादन. एनपी म्हणजे काय, नॅशनल प्रोडक्ट, राष्ट्रीय उत्पादक. या ठिकाणी समजते, नाहीतर समजत नाही. ह्या फार महत्व. आणि एक लक्षात ठेवा, ही संकल्पना डीपी वर आधारित आहे. डीपी मध्ये ऍडिशन करत जायचं आहे फक्त. हे पुढे पाहू, अगोदर या क्लिअर झाल्या पाहिजे. मग मध्यमवर्ती वस्तू म्हणजे काय हे या ठिकाणी आपल्याला इथं पाहायचं आहे. मग मध्यमवर्ती वस्तू पाहत असताना खूप सोपं आहे. इथंच याची व्याख्या आहे, काही काळजी करू नका. मध्यमवर्ती वस्तू. आता मध्यमवर्ती वस्तू कोणत्या असतील, कशाला म्हणायचं मध्यमवर्ती वस्तू, खूप सोपं आहे, काही अवघड नाही. हे बघा की जी वस्तू पुनर्विक्रीसाठी काढली जाते, तिची पुनर्विक्री होते, ती अंतिम नसते. हे थोडक्यात या ठिकाणी लक्षात ठेवा.
मग ती कोणती आहे? उदाहरणामध्ये जर मी तुम्हाला सांगितलं, फॉर एक्झाम्पल सरांनी उदाहरण मी दिलं या पुस्तकामध्ये, तर ते उदाहरण कोणतं आहे? तर गहू. कोणती वस्तू आहे सांगा बरं? गहू. परत याला गव्हाला दळून याचं पीठ तयार करून पीठ विकायचं जमलं का? विकायचं जमते. मग कोणती वस्तू आहे ही? मध्यमवर्ती वस्तू आहे. पण पीठ, गव्हापासून झालेलं पीठ, पीठ हे कोणती वस्तू आहे? पीठ हे अंतिम वस्तू आहे. हे थोडक्यात लक्षात ठेवा. असं या संकल्पना येते तुम्हाला. म्हणजे मध्यमवर्ती वस्तू म्हणजे काहीच नाही, खूप सोपा आहे की एका उत्पादन संस्थेने दुसऱ्या उत्पादन एक उत्पादन संस्था समजा, एका उत्पादन संस्थेने दुसऱ्या उत्पादन संस्थेकडून पुनर्विक्रीसाठी खरेदी केलेल्या, पुनर्विक्री करायचं आहे म्हणून त्यानं खरेदी केले, पुनर्विक्रीसाठी खरेदी केलेल्या सर्व वस्तूंना मध्यमवर्ती वस्तू असे संबोधले जाते. मध्यमवर्ती वस्तू असे या ठिकाणी संबोधले जाते. हे थोडक्यात इथे लक्षात ठेवा. हा बघ, म्हणून मध्यमवर्ती वस्तूची संकल्पना अगदी सोपं आहे. यासाठी सर्वात महत्त्वाचं इथे सरांनी की पीठ विक्री करणाऱ्या गिरणीने विकत घेतलेला गहू, पीठ विक्री करणाऱ्या गिरणीने विकत घेतलेला गहू गिरणीसाठी मध्यमवर्ती वस्तू आहे. गिरणीमध्ये गहू दळून पिठाच्या स्वरूपात ते पुन्हा विकला जाईल. तसेच गिरणीने विकत घेतलेला इतर बाबी, आता इतर बाबी काय लागतील? पीठ दळण्यासाठी वीज लागते, पॉकेट मटेरियल, इतर मटेरियल लागते. याही बाबी या ठिकाणी थोडक्यात इथं लक्षात ठेवा. या प्रकारचं हा मध्यमवर्ती वस्तू ही संकल्पना आहे. मग मध्यमवर्तीची व्याख्या सर्वात सोपी आहे. काय व्याख्या आहे मध्यमवर्तीची? अगदी सोपी व्याख्या आहे मध्यमवर्ती. सहज समजते की जी एखाद्या संस्थेने पुनर्विक्री, पुन्हा त्याला विकायची आहे, ठेवायची नाही, आणखी त्याच्यावर प्रक्रिया करून, म्हणजे गव्हापासून काय तयार करायचं आहे? पीठ, आणि पुढे ते आणखीन विकायचं. याला काय म्हणायचं? मग मध्यमवर्ती वस्तू असं म्हणायचं. खूप सोपं आहे. तर अंतिम वस्तू म्हणजे काय? अशा सर्व वस्तू व सेवा, वस्तू आणि पण सेवा पण, ज्यांची खरेदी उपभोगासाठी, कशासाठी? ज्यांची खरेदी कशासाठी? फक्त उपभोगासाठी किंवा गुंतवणुकीसाठी केली जाते. म्हणजे त्याचा फक्त आणि फक्त उपभोग घेतला जातो, पुनर्विक्री केल्या जात नाही. पुनर्विक्री कोणाची केली जाते? मध्यमवर्तीची वस्तूची. आणि अंतिम वस्तू पुनर्विक्री नाही, याचा अंतिम आहे उपभोग. काय महत्वाचं आहे इथं? इथं काय? पुनर्विक्री. हे बघा, बस ही संकल्पना तुम्हाला समजून महत्वाचं. आता याचं उदाहरण काय अंतिम वस्तूचं? आता अंतिम वस्तूमध्ये काय असतात बघा, की त्या पुनर्विक्रीसाठी नाही, त्यांना अंतिम वस्तू असे म्हणतात. त्यामध्ये घरगुती वापरासाठी खरेदी केलेल्या, तसेच उत्पादन संस्थांनी खरेदी केलेल्या सर्व यंत्रे, फर्निचर, वाहतुकीची साधने, सर्व भांडवली वस्तूंचा समावेश यामध्ये होतो. हे थोडक्यात या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हा भाग पहा. ह्या झाल्या सर्व अंतिम वस्तू. अंतिम वस्तूचे मूल्य, मध्यमवर्ती वस्तूचे मूल्य कुणाचे? बघा बरं, मध्यमवर्ती वस्तूचे मूल्य अंतिम वस्तूच्या मूल्यामध्ये, कुणाच्या? अंतिम वस्तूच्या मूल्यामध्ये अंतर्भूत असते. काय असते? अंतर्भूत असते. कुणाचं? अंतिम वस्तूमध्ये कोण असते सांगा? मध्यमवर्ती. पण मध्यमवर्ती वस्तू मध्ये अंतिम वस्तू नसते. अंतिम वस्तूच्या मूल्यामध्ये कोणाचं मूल्य? मध्यमवर्ती. उदाहरण बघू, दिलेलं आहे मी तुम्हाला उदाहरण. काय दिलेलं आहे? गहू. गव्हापासून काय तयार केलं आपण? पीठ. पीठ विकलं या ठिकाणी. मग राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना आपण पिठाची बी किंमत धरली, गव्हाची बी किंमत मोजली. मग राष्ट्रीय उत्पन्न मोजणं योग्य होईल का सांगा बरं? मग मोजणी कशी होईल? डबल होऊन जाईल. म्हणून राष्ट्रीय उत्पन्नामध्ये अंतिम वस्तू सुद्धा अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्या उपभोग या ठिकाणी महत्त्वाचा आहे. म्हणून या संकल्पना थोड्याशा किचकट आहेत. तुम्ही थोडंसं व्यवस्थित समजून चला. मी जे उदाहरण देत आहे ते उदाहरण पाहता. मेन आणि महत्त्वाचे जे शब्द आहेत ते शब्द त्या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवत चला. जे महत्त्वाचे तुम्हाला, जसं इथं सांगितलं, काय सांगितलं की पुनर्विक्रीसाठी, इथं काय सांगितलं? फक्त उपभोगासाठी. हे महत्त्वाचं आहे या ठिकाणी. आता आपण पुढची संकल्पना क्लिअर करणार आहोत. मूल्यवर्धित कोणाला म्हणायचं? खूप सोपं आहे. आता या मूल्यवर्धित मध्ये सुद्धा कसं आहे? दोन प्रकारच्या मूल्यवर्धित रूपे असतात. एक असते स्थूल मूल्यवर्धित आणि एक असते निव्वळ मूल्यवर्धित, ज्याला ग्रोस, आणि दुसऱ्याला काय म्हणायचं? निव्वळ, नेट. आता हे शब्द लक्षात ठेवा.
यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर काय, जी मीन्स ग्रोस, समजून घ्या आता हा भाग पहा. आणि एन म्हणजे काय, नेट म्हणजे निव्वळ. आता हे तुम्ही या बाबी या ठिकाणी लक्षात ठेवणं सर्वात महत्त्वाचं आहे. सहज तुम्हाला या बाबी इथं समजलं. आता मूल्यवर्धित मग कसं करायचं, ही मूल्यवर्धित संकल्पना का महत्त्वाची आहे, इथं जी यावं लागते. डीपीचा अभ्यास करत असताना, कशाचा अभ्यास करत असताना, डीपी मीन्स डोमेस्टिक प्रोडक्ट पाठ करून टाका. डोमेस्टिक म्हणजे काय वेगळं, डोमेस्टिक म्हणजे देशाच्या अंतर्गतच उत्पादन आहे, त्याला नाव दिलं आहे डोमेस्टिक. आता नंतर पण आपण जीडीपी लागते इथं, काय लागते इथं, जीडीपी लागते, हे महत्वाचं आहे. परत इथं एनडीपी लागते, पाहू आपण पुढं पाहणार आहोत, काय आता काळजी करायची नाही. हा भाग पहा, हे सोपा घटक आहे. सहज पुढे हे संकल्पना पुढं काही इथे इंग्रजीमध्ये दिलेले आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांना हे संकल्पना थोडंसं कन्फ्युजन होतात, काय वाटते, असं काहीच नाही. हे संकल्पना तुम्हाला समजल्या, मध्यमवर्ती वस्तू, अंतिम वस्तू, मूल्यवर्धित म्हणजे काय, जर समजल्या तरच तुम्हाला पुढच्या बाबी समजतात. ही बाजार किंमत, ज्याला मार्केट प्राइस म्हणतो आपण, घटक किंमत, ज्याला फॅक्टर कॉस्ट आपण ज्याला म्हणतो. घटक किंमत म्हणजे काय वेगळे नाही, हे एक क्रिया आपण पुढे पाहणार आहोत. या दोनही क्रिया अतिशय महत्त्वाच्या आहेत. या दोनही क्रिया तुम्हाला इथे समजून जातात. खूप सोपा भाग आहे. अगोदर हे लक्षात ठेवा की मध्यमवर्ती वस्तू म्हणजे काय. मध्यमवर्ती वस्तू मी वारंवार सांगालो की जी पुनर्विक्रीसाठी काढली जाते. बघा, कशासाठी, पुनर्विक्रीसाठी. परंतु अंतिम वस्तू ही पुनर्विक्रीसाठी काढली जात नसून तिचा फक्त काय घेतला जातो, एकदा उपभोग घेतला जातो. उदाहरण खूप सोपं लक्षात ठेवायचं, गव्हाचं. आता असं गृहीत धरा की आपला एक छोटासा पीठ विकण्याचा कारखाना आहे. जे पीठ आता येते ना, ते लक्षात ठेवा. तसा एक पीठ विकण्याचा कारखाना आहे. मग तो पीठ विकण्याचा जो कारखाना आहे ना, तो पीठ विकण्याचा कारखाना पीठ विकत असताना त्या ठिकाणी हा भाग पहा, आपण काय केलं की 10,000 रुपयाचे गहू आणले. किती हजाराचे गहू आणले, उदाहरण आता लक्षात ठेवायचं आहे. 10,000 रुपयाचे गहू आणले, हे बघा. आणि हे गहू दळले ते गिरणीमध्ये आणि ते 12,000 रुपयाला विकले. उदाहरण समजणं सर्वात महत्वाचं आहे. किती हजारला विकले, 12,000 रुपयाला आपण विकले या ठिकाणी. हा भाग पहा. मग 12,000 रुपयाला विकल्यानं इथं या ठिकाणी किती रुपये, 2,000 रुपये. या 2,000 रुपयांना काय म्हणायचं मग, तर या 2,000 रुपयांना काय म्हणायचं, हे या ठिकाणी आपल्याला इथं बघायचं आहे. हेच असेल 2,000 रुपये म्हणजे त्या कशातले, गिरणीचे मूल्यवर्धित रुपये आहेत. कोणते रुपये आहेत, मूल्यवर्धित. खूप सोपं आहे, मूल्यवर्धित झाले, एवढं सोपं आहे मूल्यवर्धित. या प्रकारचं याला थोडक्यात लक्षात ठेवा. खूप सोपा भाग आहे, काही अवघड नाही. म्हणून हे 2,000 रुपये आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. आणि हेच 2,000 रुपये म्हणजे कोणते मूल्यवर्धित आहेत, आता स्थूल आहेत का निव्वळ आहेत, हे पाहणं गरजेचं आहे. म्हणून हे 2,000 रुपये स्थूल मूल्यवर्धित आहेत. निव्वळ मूल्यवर्धित काय असतील, ते बी खूप सोपं आहे. ते बी संकल्पना आपण क्लिअर करू. सर्व संकल्पना या ठिकाणी आपल्याला क्लिअर करायच्या आहेत, हे थोडक्यात लक्षात ठेवा. मग क्लिअर झालं काय काय, एक मध्यमवर्ती वस्तू क्लिअर झालं, जी कशासाठी, पुनर्विक्रीसाठी काढली जाते. परंतु अंतिम वस्तू उपभोगासाठीच फक्त पुनर्विक्रीसाठी काढल्या जात नाही. या दोन्ही संकल्पना या ठिकाणी क्लिअर झाल्या. या संकल्पना आता म्हणून टाकतो. आता महत्त्वाच्या संकल्पना जी आहेत, मूल्यवर्धितच आपल्याला या ठिकाणी चांगल्यापैकी समजणं गरजेचं आहे. मूल्यवर्धिताच्या बाबतीतच आपल्याला खूप अभ्यास करायचा आहे आणि मूल्यवर्धित समजून घ्यायचे. एकदा समजलं तर बस झालं. काही उदाहरण दिलं मी आता. आपली उदाहरण आपण असं गृहीत धरलं की आपली एक पिठाचा कारखाना आहे. हा भाग कोणतंही पीठ गृहीत धरायचं असं येते ना मार्केटमध्ये आता, त्या प्रकारचं. मग आता मूल्यवर्धितच्याच बाबतीत आपल्याला या ठिकाणी जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे. मूल्यवर्धित संकल्पना इथे चांगल्यापैकी आपल्याला समजून घ्यायची आहे. हा भाग पहा, मूल्यवर्धित संकल्पना. इथं आपल्याला चांगल्यापैकी समजायची आहे. हा भाग पहा. मग मूल्यवर्धित म्हणजे काय, सूत्र बघा, पाठ करून टाका. सूत्र पाठ झालं पाहिजे. मूल्यवर्धित बरोबर प्रदान मूल्य मायनस मध्यमवर्ती खर्च. इकडच्या साईडला काही दिसणार जरी गेलं असेल तरी मी उच्चार करून लिहित असताना ते क्लिप मी तुम्ही समजून घ्यायचं आहे ते बघ या ठिकाणी. हा भाग पहा.
सर्व अशा हळूहळू 40-50 मिनिटाचे, 40 ते 50 मिनिटाचे, 40 ते 50 मिनिटाचे असे क्लिप, कमीत कमी आपले 25 ते 30 क्लिप होतील. सर्व क्लिप झाल्यानंतर बिलकुल आपली अर्थव्यवस्था या ठिकाणी संपूर्ण संपणार आहे. राष्ट्रीय उत्पन्न आणखीन 2 क्लिप लागतील, त्यावेळेस तुमचं राष्ट्रीय उत्पन्न संपून जाईल. त्यानंतर आपल्याला छोटे छोटे प्रकरणं बघायचं आहे. दारिद्र्य असेल, बेकारी असेल, बेकारी व बेरोजगारी असेल, छोटे छोटे जे प्रकरण आहेत ते अगोदर बघून त्यानंतर योजनाला वेळ स्पेशल देऊ. योजना शिकवण्यासाठी तुम्हाला कमीत कमी नाही जरी म्हणलं तरी 6 ते 7 क्लिप कमीत कमी 40 ते 50 मिनिटाच्या द्याव्या लागतात. तर परिपूर्ण मी शिकवत असताना कुठलाही म्हणजे हा विषय शिकवत असताना सर्व जे विषय मी शिकवतो ते विषय शिकवत असताना त्यामध्ये परिपूर्ण ज्ञान देणं, सर्व सखोल शिकवणं हे महत्त्वाचं आहे. असं धावतं पळणं हे काही गरजेचं नाही, कारण 1-2 क्लिप तुमच्या जास्त होतील, काय फरक पडणार आहे. म्हणून मी अगोदरच तुम्हाला सांगितलं की आपले 15 प्रकरणं एम आहे, त्यापैकी तुम्ही 10 ते 12 प्रकरणं तुमचे चांगले करायचे. आणि STI चा अभ्यास करत आहेत त्या कारण STIला मेन्सला आहे ना, मग मेन्सप्रमाणे आपण त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. इकडे PSI असेल, ASSI असेल किंवा त्याच्यानंतर काय STI असेल, एक्साईज असेल, मग इकडे तर हे सोपा घटक तुमच्यासाठी हा भाग पहा. परंतु आपण अभ्यास STIच्या मेन्सप्रमाणे आपण करणार आहोत. हे महत्त्वाचं, हे थोडंसं या ठिकाणी लक्षात ठेवत चला. मग मूल्यवर्धित बघा, प्रदान मूल्य मायनस काय मध्यमवर्ती खर्च. मी तुम्हाला एक उदाहरण दिलं होतं. आता काय प्रदान मूल्य दिलं होतं? 12,000 रुपये. हे बघा, मध्यमवर्ती खर्च किती धरला होता आपण या ठिकाणी? हे बघा, 10,000 रुपये आहे ना. म्हणजे उरले किती? उरले 2,000 रुपये. यालाच काय म्हणायचं? मूल्यवर्धित. काय म्हणायचं? समजून घ्या. आता समजणं फार महत्वाचं आहे. सूत्राच्या आधारे समजणं हे अतिशय महत्वाचं. याला काय म्हणायचं? मूल्यवर्धित. मग हे कोणतं मूल्यवर्धित आहे? स्थूल आहे का निव्वळ आहे? आता 2 शब्द लक्षात ठेवायचं चला वारंवार. प्रत्येक वेळेस आपल्याला आता राष्ट्रीय उत्पन्नामध्ये उत्पादन खर्च, उत्पन्न खर्च, काय उत्पादन खर्च, उत्पन्न खर्च, काय उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत आणि खर्च पद्धत, या तीनही पद्धतीमध्ये आपल्याला या ठिकाणी निव्वळचं आणि स्थूलचं काम पडणार आहे. स्थूल आणि निव्वळ, स्थूल निव्वळ याचं काम पडणार आहे, हे लक्षात ठेवा. मग आता हे जे मूल्यवर्धित आहे, हे या ठिकाणी आपण जे मूल्यवर्धित काढलेलं आहे, कोणतं मूल्यवर्धित आहे हा भाग पण याला म्हणायचं स्थूल मूल्यवर्धित. कोणतं मूल्यवर्धित आहे? स्थूल मूल्यवर्धित आहे, हे लक्षात ठेवा. यामध्ये बघा सरळ मध्यमवर्ती खर्च किती रुपये आहे? 10,000. याला मध्यमवर्ती का म्हणलं? कारण ही जो आपण उदाहरण घेतलं ना, ती वस्तूच होती मध्यमवर्ती वस्तू. मध्यमवर्ती वस्तू कोणती घेतलेली आपण? जी घेतली तेच उदाहरण धरून चला. कोणती वस्तू घेतली मध्यमवर्ती आपण? गहू मध्यमवर्ती घेतली. मग किती हजार रुपयाची विकत आणली आपण? 10,000 रुपयाची. मग ते प्रदान मूल्य म्हणजे शेवटचं किती मूल्य प्रदान झालं? 12,000 रुपये. कशाचे रूपांतर झालं? 12,000 रुपये. त्या गव्हाचं रूपांतर आपण कशामध्ये केलं? पिठामध्ये केलं. मग तेच पीठ आपण किती रुपयाला विकलं? 12,000 रुपयाला. मग उरले किती आपल्याला? 2,000 रुपये. हे कोणतं मूल्यवर्धित आहे? तर हे स्थूल मूल्यवर्धित आहे. मूल्यवर्धित पण कोणतं आहे? स्थूल मूल्यवर्धित आहे. हे थोडक्यात या ठिकाणी लक्षात ठेवा. हा भाग पहा. आता यात दुसरा एक महत्त्वाचा आहे मुद्दा बघा, हे तुम्हाला या ठिकाणी माहीत पाहिजे. कुठल्याही वस्तू व सेवांच्या उत्पादनासाठी, कुठल्याही आता वस्तू आणि सेवा आहे यांच्या उत्पादनासाठी यंत्रे, उपकरणे, इमारती यासारख्या यंत्रे याला यंत्र लागणार, गिरणी, उपकरण लागणार, लाईट वगैरे लागणार, लागते ना. पॅकिंग करायला पॉकेट लागत नाही, लागतात ना. हा भाग पहा. इमारत लागणार, लागते. यासारख्या हे या सर्व कोणत्या वस्तू आहेत? भांडवली मालमत्तांचा वापर केला असतो. या मालमत्तेचा जीवनकाल मर्यादित असतो, अमर्यादित नसतो. म्हणजे 10 वर्ष 15 वर्षानंतर ती इमारत खराब तरी होणार आहे, पडणार आहे, किंवा 10 किंवा 15 वर्षानंतर ते जी गिरणी आहे ती गिरणी आज ना उद्या खराब होणार आहे. मग तिला आपल्याला चांगलं करावं लागणार आहे. हे थोडक्यात या ठिकाणी लक्षात ठेवा. त्यानंतर तिला आपल्याला बदलावं लागणार आहे, तिची झीज होणार आहे. या झिजेलाच आपण काय म्हणायचं? स्थिर भांडवलाचा उपभोग. असं आपण स्थिर भांडवल, कोणतं भांडवल आहे? स्थिर. ते स्थिर भांडवल आहे. कोण स्थिर भांडवल? इमारत झाली, परत कोण झालं? इमारत झाली, गिरणी झाली, हे स्थिर भांडवल आहे. यंत्रे झाले, हे स्थिर भांडवल आहे या ठिकाणी. हा भाग पहा. म्हणून याला कोणतं मूल्यवर्धित म्हणायचं? स्थूल मूल्यवर्धित. मग याचा ज्या वेळेस घसारा वजा केला जाईल, काय वजा केला जाईल? याच्यातून घसारा वजा केला जाईल, त्यावेळेस त्याला काय म्हणायचं? तर निव्वळ मूल्यवर्धित म्हणायचं. मग निव्वळ मूल्यवर्धित म्हणजे काय? निव्वळ मूल्यवर्धित म्हणजे काय हे थोडंसं लक्षात ठेवा. हे निव्वळ मूल्यवर्धित
आता निव्वळ मूल्यवर्धित काय असणार आहे? खूप सोपी संकल्पना आहे. हे परत हेच येईल स्थूल मूल्यवर्धित. स्थूल मूल्यवर्धित आणि याच्यातून काय वजा करायला लागेल सांगा? घसारा. घसारा म्हणजे काय? काही वेगळे नाही, सोपा आहे, समजून घ्या फक्त. घसारा म्हणजे काय? अगदी सोपा आहे. झीज. कोणाची झीज? त्या गिरणीची झीज, इमारतीची झीज. ते पैसे इथं काढले का आपण सांगा बरं? 2000 रुपयात नाही काढले. मग आता काय होईल? स्थूल मूल्यवर्धित किती आहे सांगा? 2000 रुपये भेटला आपल्याला. 2000 रुपये याच्यातून मायनस काय करावं लागणार आहे आपल्याला? घसारा. किती रुपये घसारा काढायचा? काढावं लागणार घसारा. 500 धरा. चला 500. उदाहरण म्हणून धरलं बरं. मोठे आकडे लाखोमध्ये, कोटीमध्ये, ट्रिलियनमध्ये असतात. याकडे एक भाग म्हणून राष्ट्रीय उत्पन्न मोज असतात. असं सोपं उदाहरण सरांनी त्या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. ही अगदी सोपं बाब आहे. म्हणून याच्या हे दोन बाबी तुम्हाला माहीत पाहिजे. हे बघा, मग इथं किती? 2000 रुपयातून किती? 500 रुपये गेले. उरले किती आता सांगा बरं? 1500 रुपये. या 1500 रुपयालाच काय म्हणायचं? निव्वळ मूल्यवर्धित असं म्हणतात. नेट व्हॅल्यू ऍडेड म्हणतात त्याला. नेट व्हॅल्यू ऍडेड. हे निव्वळ आहे, पण हे कसं आहे? स्थूल आहे. मग स्थूल म्हणजे काय? घसारा वजा असतो का? नसतो. पण निव्वळ म्हणजे काय? घसारा वजा असतो. हे सोपं आहे. म्हणून हे कुठून आलो आपण? तुम्हाला कोणती संकल्पना समजणं महत्वाचं होतं. तुमच्यासाठी कोणत्या कोणत्या संकल्पना, तुम्हाला त्या पुढच्या संकल्पना जर माहीत नसल्या असत्या तर तुम्ही स्थूल मूल्यवर्धित किंवा निव्वळ मूल्यवर्धितापर्यंत आलो असतो का? नाही आलो असतो. त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा मध्यमवर्ती वस्तू म्हणजे काय हे माहीत राहणं गरजेचं आहे. मग आपण मध्यमवर्ती वस्तू म्हणजे काय पाहिलं की जी पुनर्विक्रीसाठी काढली जाते. बरोबर आहे. तर अंतिम वस्तू म्हणजे काय हे पाहिलं की जी पुनर्विक्रीसाठी काढली जात नाही. मग आपण कोणती वस्तू घेतली की त्या ठिकाणी मध्यमवर्तीच वस्तू घेतली की नाही? बघा बरं, या ठिकाणी मध्यमवर्ती वस्तू किती रुपयाची घेतली? 10,000 रुपयाचं. काय घेतलं मध्यमवर्ती वस्तू? उदाहरण म्हणून काय घेतलं आपण? गहू घेतली. मग तेच गहू म्हणजे किती रुपयाचे घेतले आपण? 10,000. गहू का घेतले? कारण ते मध्यमवर्ती आहे, पुनर्विक्रीसाठी काढायला जमते म्हणून आपण त्या ठिकाणी तिला घेतलेलं आहे. मग 10,000 रुपयाचे घेतले, ते कितीला विकली? 12,000 रुपयाला. मग आपल्याला स्थूल मूल्यवर्धित किती मिळालं? 2,000 रुपये मिळायला लागले. हे स्थूल मूल्यवर्धित किती रुपये आहेत? 2,000 रुपये आपल्याला मिळाले. आता आपल्याला याच्यावरून काय काढायचं आहे? निव्वळ मूल्यवर्धित. मग निव्वळ मूल्यवर्धित कुठून काढायचं? बाहेर जायचं, सूत्रातून बाहेर जाऊ नका. इथंच आहे बघा, इथंच. हेच स्थूल इथं घेतलं आणि याच स्थूलमधून काय वजा केलं? घसारा. बघा कुठून कुठं आलो आपण. आता तुम्हाला अगोदर कोणती संकल्पना समजणं महत्वाचं होतं? मूल्यवर्धित. आणि मूल्यवर्धित संकल्पनासाठी कोणती काय माहित होतं तुम्हाला? काय माहित राहणं गरजेचं होतं? मध्यमवर्ती वस्तू. नुसतं मध्यमवर्ती वस्तू माहित राहून चालेल ना? अंतिम वस्तू बी माहित पाहिजे. जर तुम्हाला मध्यमवर्ती वस्तूच माहित नाही कोणते आहेत, आहे की नाही? बघा काय गडबड होती. राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना मध्यमवर्ती वस्तू घेतल्या आहे ना, हा भाग पहा. आणि परत काय त्याचं प्रधान मूल्य बी घेतलं. जमल का सांगा? आहे की नाही? गोळ होईल की नाही? बिघडून जाईल. राष्ट्रीय उत्पन्न मोजायला जमणार नाही. बरोबर. म्हणून सोपं हे सर्व परस्पर पूरक संकल्पना आहेत. तुम्हाला मध्यमूर्ती संकल्पना समजली, मध्यमूर्ती वस्तू संकल्पना समजली असेल तर अंतिम वस्तू समजते. मग अंतिम वस्तू आणि मध्यमूर्ती समजली असेल तर मूल्यवर्धित समजते. ज्यांना मूल्यवर्धित समजली त्यांना स्थूल मूल्यवर्धित समजते. बघा, स्थूल मूल्यवर्धित समजते. ज्यांना स्थूल मूल्यवर्धित समजली असेल तर त्यांना काय निव्वळ मूल्यवर्धित समजते. या प्रकारच्या संकल्पना येते. लक्षात ठेवा. फार सोपं आहे पुस्तक. मी फक्त तुम्हाला 30 ते 30 क्लिपमध्ये शिकवणार आहे व्यवस्थित. दररोज व्हिडिओ मी डाउनलोड करणार आहे. काही काळजी करू नका. माझा 2 व्हिडिओ आतापर्यंत डाउनलोड केलेले आहेत. सुरुवातीपासून बघा, खालच्या साईडनं वरी सर्व क्लिअर नंबर. त्याच्यात कसं थोडंसं नवीन आहे. क्रमांक वगैरे मी काय दिलेले नाही. तुम्ही ठरवा. प्रकरणावरून नाव दिले आहेत. प्रकरणावरून तुम्ही बघत चालायचं. त्याला प्रकरण पहिली, दुसरी, तिसरी असं सिरियल नंबरनं व्हिडिओ त्या ठिकाणी त्याला जोडत चालायचं. आणि मी काल काय भाग शिकवला, आजच्या पिरियडमध्ये थोडंसं दररोज नित्य आणि नियमित चर्चा केलेली आहे. हे संकल्पना या ठिकाणी लक्षात ठेवा. आत्तापर्यंत आपण या ठिकाणी बघा किती, मला वाटते 4 संकल्पना क्लिअर केलेल्या आहेत. मध्यमवर्ती वस्तू, अंतिम वस्तू, मूल्यवर्धितची संकल्पना क्लिअर केलेली आहे. आणि त्या मूल्यवर्धितमध्ये सुद्धा कोण? स्थूल मूल्यवर्धित आणि निव्वळ मूल्यवर्धित सुद्धा क्लिअर केलेलं आहे. हे थोडक्यात लक्षात ठेवा. हे माहीतच पाहिजे तरच तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप
या संकल्पना समजतात. यावर प्रश्नपत्रिकेत बऱ्याच वेळेस आलेले आहेत, हे लक्षात ठेवा. हे प्रश्न आणखी बघा, व्यवस्थित पाहत जा. प्रश्नपत्रिकेत बऱ्याच वेळेस आलेले आहेत. विचार आता कसं, आयोगानं तर फार सोपं विचारलं होतं MPSCनं, पाठीमागानं तर फारच सोपं विचारलं होतं. काय विचारलं? फक्त GDP विचारलं होतं. त्याचं फुल फॉर्म ग्रोस डोमेस्टिक प्रोडक्ट. आता येणार आहे इथे, DP मी पाठीमाग लिहिलं होतं, इथं येणार आहे मी या ठिकाणी. हा भाग पहा, सहज तुम्हाला या ठिकाणी कळलं पाहिजे. सोपा घटक आहे, सहजरित्या हा भाग तुम्हाला या ठिकाणी समजणार आहे. आता काय काय शिकलं, काय काय नाही शिकलं, थोडंसं पोच करून वापस रिटर्न परत ते बघत चला. व्यवस्थित पाहायचा, व्यवस्थित अभ्यास आणि लिहून काढा. घरी सर्व लिहून काढा नोट्स. अर्थव्यवस्थेच्या स्वतःहून तुम्ही लिहिल्याशिवाय समजत नाही. गोकमपट्टी करू नका. MPSC मध्ये मी पाठीमागं सांगितलं की अभ्यास करताना तुम्हाला घागरमध्ये सागर भरायचा आहे, हे लक्षात ठेवा. भरपूर वेळ आहे आपल्याकडे अभ्यास करण्यासाठी. आता या वर्षीच्या आता परीक्षा समोर गेल्या, पुढच्या वर्षीच्या दोन्ही मिळून काय सांगायचं नाही, कधी काय होईल. आता ते शासनाच्या मनावर आहे सर्व काही, म्हणून काही काळजी करायची नाही. व्यवस्थित अभ्यास करा. मी सुद्धा तुम्हाला व्यवस्थित शिकवणार आहे. आता तरी सुरुवातीला 4-5 दिवस म्हणजे 5-7 दिवस एकच क्लिप टाकणार आहे, पण इथून पुढे 2-2 क्लिप टाकणार आहे. एक अर्थव्यवस्था आणि दुसरी विज्ञान सुद्धा क्लिप दररोज टाकणार आहे, दररोजची जसं आहे त्याप्रमाणे. कारण मला थोडंसं टेक्निकल तंत्रज्ञान वगैरे बसवणं, त्याप्रमाणे शिकवणं हे महत्त्वाचं आहे. दररोज आपल्याला या क्रिया होत जातील. जसं आपला अर्थव्यवस्थाविषयी क्लिअर होणार आहे, तसं सायन्स क्लिअर करायचं आहे, हे लक्षात ठेवा. पाठीमागं किनवटच्या आणि हिमायतनगरचे जे क्लासेसचे माझे विद्यार्थी आहेत, त्यांचं राज्य असेल, भूगोल असेल, इतिहास असेल, या विषयाची प्रश्न म्हणजे 1-2 सोडून द्या, पण बाकीचे सर्व काही प्रश्न चुकले नाही पाहिजे, हे मी पाठीमागच्या क्लिपमध्ये सांगलो आणि परत पण या ठिकाणी सांगत आहे. बघा, मग आतापर्यंत आपण मध्यमवर्ती वस्तू, अंतिम वस्तू, मग मूल्यवर्धित म्हणजे काय, त्यात स्थूल मूल्यवर्धित म्हणजे काय, निव्वळ मूल्यवर्धित म्हणजे काय पाहिलेलं आहे. यात सर्वात महत्त्वाचं एकच व्याख्या लक्षात ठेवा, ती मूल्यवर्धिताची. ही पाठ करून टाका. IMP आहे. ज्याला मूल्यवर्धित जमलं ते मूल्यवर्धित म्हणजेच स्थूल होय, आहे ना. आणि याच स्थूल मूल्यवर्धितामधून काय वजा केलं, घसारा वजा केले की तुम्हाला निव्वळ मूल्यवर्धित मिळते. याच व्याख्येवर, याच सूत्रावर, हे सूत्र अवलंबून आहे निव्वळच. हे बघा, निव्वळ समोर येते. असंच आहे या सर्व क्रिया. आता इथून पुढे थोडासा बोर्ड बी छोटा पडेल आपल्याला लिहित असताना, महत्वाचं आहे. थोडंसं बारीक लिहितो, बारीक अक्षरामध्ये लिहितो, तुम्ही समजायचं आहे त्याला. हा भाग जमल तसंच मग कालांतराने आपण थोडंसं मोठा बोर्डाची बी सोय करू, या बाबी लक्षात. म्हणून आता एक सूत्र पाठ करा. मूल्यवर्धित बरोबर प्रदान मूल्य मायनस मध्यमवर्ती खर्च, हे लक्षात ठेवा, हे विसरू नका. मूल्यवर्धित बरोबर प्रदान मूल्य मायनस मध्यमवर्ती खर्च. तुमच्यासमोर स्पष्टीकरणासह मी उदाहरण दिलेलं आहे. जेवढं एक्झाम्पल दिले जातील किंवा उदाहरणं दिली जातील तेवढा भाग तुम्हाला त्या ठिकाणी समजणार आहे. आणि आता मूल्यवर्धितची सांगायची काही गरज नाही आहे ना. हा भाग मूल्यवर्धित तुम्हाला या ठिकाणी माहीत झालेला आहे. मग आता राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना या ठिकाणी लक्षात ठेवा, बघा, ज्या ठिकाणी आता स्थूल मूल्यवर्धित सांगितलं मी तुम्हाला, इथं घसारा वजा केला जात नाही, परंतु ज्या ठिकाणी घसारा वजा केला असेल त्याला काय म्हणायचं, निव्वळ मूल्यवर्धित असं म्हणायचं. हे थोडक्यात या ठिकाणी लक्षात ठेवा. आता हेच राष्ट्रीय उत्पन्न आपल्याला या ठिकाणी मोजायचं आहे. मोजत असताना खूप सोपं आहे. बघा, सर्व उत्पादन संस्थांच्या मूल्यवर्धिताची एकूण, काय सांगितलं मी तुम्हाला, सर्व उत्पादन संस्थांच्या मूल्यवर्धिताची, कुणाची, सर्व उत्पादन संस्थांच्या मूल्यवर्धिताची एकूण, कुणाची, या मूल्यवर्धिताची एकूण म्हणजेच देशांतर्गत उत्पाद होय. आलो आता आपण DP वर. मग NP समजणार आहे तुम्हाला, काय नाही, इंग्रजीमध्ये पाठ करायला सोपं आहे, खूप सोपं आहे. काय सांगितलं, देशांतर्गत, डोमेस्टिक प्रोडक्ट, देशांतर्गत उत्पादन काय होते. मग अशा सर्व उत्पादन संस्थांच्या, देशातील जेवढ्याही उत्पादन संस्था आहेत, या सर्व उत्पादन संस्थांच्या कोणाची, मूल्यवर्धिताची बेरीज. या मूल्यवर्धिताची बेरीज, आता हे 200 झाली इथं आहे ना, हे स्थूल सांगायलो, इथं 1500 झालं. हे कोणतं आहे, निव्वळ आहे. हे कुठलं, फक्त एकच कंपनीचं, आपल्या कंपनीचं, हे जे आपले काय पीठ आहे ना, आपल्या कंपनीचं पीठ, हे लक्षात ठेवा. एवढं झालं. भारतामध्ये काय कमी आहेत का सांगा. या सर्वांची काय करायची
बेरीज करायची, बेरीज. त्यालाच म्हणायचं देशांतर्गत उत्पाद. डीपी काय म्हणायचं? डीपी मीन्स डोमेस्टिक प्रोडक्ट. हे लक्षात ठेवा. काही काही शब्द मी जे हळूहळू उच्चारत आहे ते शब्द अतिशय तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. आता ते पुढं पाहणार आहोत आपण. ज्यावेळेस देशांतर्गत उत्पादाची आपल्याला संकल्पना बघायची आहे, देशांतर्गत उत्पाद बघायचं आपल्याला, त्यावेळेस त्याची चर्चा होणार आहोत. म्हणून इथं येऊन आपल्याला परत आणखी एक वेळेस यावं लागते इकडं. परत आपल्याला मूल्यवर्धितमध्ये यायला लागते. मूल्यवर्धित विसरू नका. मी परत आणखी विचारतो तुम्हाला मूल्यवर्धित काय. ज्यावेळेस आपण देशांतर्गत उत्पादनाच्या संकल्पना पाहू आणि त्यानंतर राष्ट्रीय उत्पादनाच्या संकल्पना पाहू. दोन संकल्पना, हे देशांतर्गत संकल्पना आहेत, हे राष्ट्रीय उत्पादनाच्या संकल्पना आहेत. राष्ट्रीय म्हणजे काय? नॅशनल प्रोडक्ट. हे बघा, नॅशनल प्रोडक्ट उत्पाद. आणि इथं काय? डीपी म्हणजे काय? डोमेस्टिक प्रोडक्ट, देशांतर्गत आहे ना. म्हणून डीचा अर्थ डोमेस्टिक, यांचा अर्थ काय? नॅशनल. हे थोडक्यात या ठिकाणी लक्षात ठेवा. सोपं आहे. इकडे आणखी परत यावं लागते, इथं आणखी परत यावं लागते. का परत यावं लागते? कारण आपल्याला सर्व काय सांगितलं की या डीपीची व्याख्याच काय होते? डीपीची व्याख्या, डीपी मीन्स डोमेस्टिक प्रोडक्ट, देशांतर्गत उत्पाद. याचीच व्याख्या काय होते की आपल्या देशातील जेवढ्या संस्था आहेत, जेवढ्या काय म्हणून आपण कंपन्या आहेत, संस्था, या सर्वांच्या कशाची बेरीज? मूल्यवर्धिताची बेरीज. कोणाची बेरीज? या सर्व मूल्यवर्धिताची बेरीज म्हणजेच डीपी होय. डीपी माहीत झाला तर एनपी जमते. डीपीच जमणार, एनपी कुठून जमणार आहे? प्रश्नच नाही. म्हणून महत्वाचं काय आपल्यासाठी? डीपी अतिशय महत्वाचं आहे. हे थोडक्यात लक्षात ठेवा. सोपा कन्सेप्ट आहे, सोपा भाग आहे, काही अवघड नाही, फक्त समजायचं आहे. तुम्ही डायरेक्ट एनपी, नॅशनल प्रोडक्ट, राष्ट्रीय उत्पाद अभ्यासायला जमत नाही. तुम्हाला डीपी माहीत पाहिजे. मग डीपी माहीत पाहिजे, डोमेस्टिक प्रोडक्ट माहीत. मग डोमेस्टिक प्रोडक्ट कोणाला म्हणायचं? मग देशाला डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे काय? त्यासाठी काय माहीत पाहिजे? मूल्यवर्धित, सर्व मूल्यवर्धितांची बेरीज. आता सांगितलं तुम्हाला की उत्पादन संस्था कार्यरत असतात, म्हणजे ज्या अशा सर्व उत्पादन संस्थांच्या मूल्यवर्धिताची एकूण मूल्य, सर्व वस्तू उत्पादन, देशातील सर्व उत्पादन संस्थांच्या मूल्यवर्धिताची एकूण बरं सर्वांची बेरीज करायची. आता त्याच्यामध्ये निवळ बी येईल, स्थूल बी येईल, निवळ बी येईल, स्थूल बी येईल, निवळ बी येईल. प्रत्येक वेळेस स्थूल निवळ पाहायचं आहे. मग स्थूल म्हणलं की काय? जी ग्रोस. आणि निवळ म्हणले काय? एन नेट. हे एन नाही, हा एन कोणता आहे? राष्ट्रीय, नॅशनल. आणि हा एन कोणता आहे? निवळ म्हणले की नेट. निवळ म्हणले की नेट, निवळ म्हणले की नेट, स्थूल म्हणले ग्रोस. हे थोडक्यात या ठिकाणी लक्षात ठेवा. या प्रकारचा हा भाग इथे तुम्हाला समजला पाहिजे. अगदी सोपा भाग आहे, काही असं अवघड नाही, सहज तुम्हाला समजते. म्हणून इथं आज आपण ज्या संकल्पना अभ्यासल्या त्या संकल्पना थोडंसं महत्त्वाच्या आहेत. आता दोन संकल्पना राहिल्या महत्त्वाच्या सर्वात. कोणत्या दोन संकल्पना राहिल्या त्या आपल्याला या ठिकाणी बघायच्या आहेत. अतिशय महत्त्वाचं मी लिहिलं होतं पाठीमागं की बाजारभाव, आणि त्यानंतर लिहिलं होतं घटक किंमत. अगदी सोपं आहे काय, हे महत्त्वाचं आहे. म्हणून कोणतं काय पाठ करून टाकशील आज पाठ करून टाका. हां, म्हणजे पुढच्या याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर झालं पाहिजे. मूल्यवर्धित पाठ करा. मूल्यवर्धित सरळ, मूल्यवर्धित बरोबर प्रधान मूल्य मायनस, सरळ लक्षात ठेवायचं, मध्यमवर्ती खर्च. प्रधान मूल्य मायनस मध्यमवर्ती खर्च. हे बघा लक्षात ठेवा. हे थोडक्यात या ठिकाणचं महत्त्वाचं आहे. बस एवढंच लक्षात ठेवायचं. प्रधान मूल्यवर्धित बरोबर प्रधान मूल्य मायनस मध्यमवर्ती खर्च. कारण या सर्व मूल्यवर्धित, देशातील सर्व मूल्यवर्धिताची ज्यावेळेस आपण बेरीज करू त्या बेरजेला आता डीपी म्हणायचं. काय म्हणायचं? डीपी, देशांतर्गत उत्पाद असं म्हणायचं. डोमेस्टिक प्रोडक्ट असं त्याला म्हणायचं. हे थोडक्यात लक्षात ठेवा. या प्रकारचा हा भाग पाहता. याच्यानंतर आपल्याला बघायचा आहे बघा, अतिशय महत्त्वाच्या संकल्पना आहेत. बाजारभाव. बघा बाजारभाव. दोन संकल्पना पाहायच्या तिथं आपल्याला. एक बघायचं आहे बाजारभाव आणि एक बघायचं आहे बघा या ठिकाणी घटक उत्पन्न. संकल्पना फारच महत्वाची आहेत. घटक किंमत म्हणू आपण. बाजार भाव, दुसरा घटक किंमत. घटक किंमत दोन इथं बघायचे आहेत आपल्याला. आता इथं बघा, बाजारभाव फार सोपी संकल्पना आहे. कोणाला म्हणायचं बाजारभाव? तुम्हाला व्याख्या जमते सांगा. आपण बाजारात गेलो, त्या वस्तूला आणि सेवाला असलेला भाव म्हणजे बाजारभाव. आपण ज्या किमतीला विकत घेतो त्याला बाजारभाव असं म्हणायचं. हा, उदाहरण किती सोपं आहे बघा. खरेदीदार ज्या किमतीला उत्पादन संस्थाकडून, खरेदीदार बरं आपण खरेदी करणार आहे, ज्या उत्पादन संस्थाकडून म्हणजे कंसात विक्रेते
वस्तू किंवा सेवा, दोन्ही वस्तू किंवा सेवा विकत घेतात त्या किमतीला बाजारभाव असे म्हणतात. किती सोपं, याला काय म्हणायचं, बाजारभाव असे म्हणतात. हे बघा लक्षात ठेवा. आणि या बाजारभावाला म्हणायचं एमपी. हे पाठ करा आता. काय म्हणायचं, एमपी. एमपी मीन्स मार्केट प्राइस. एमपी मीन्स काय, मार्केट प्राइस. हे थोडक्यात या ठिकाणी लक्षात ठेवा. अगदी सोपा भाग आहे, काही असं अवघड नाही. याचं वारंवार आपल्याला एमपी काम पडणार आहे, आपल्याला वारंवार एमपीचं काम पडणार आहे, वारंवार आपल्याला एफसीचं काम पडणार आहे. हे बघा एफसी. एफसी कोणाला म्हणायचं, आता घटक किंमत म्हणजे काय हे बी या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी बघायचं. घटक किंमत म्हणजे काय हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. हा भाग पहा. मग घटक किंमत म्हणजे काय, घटक म्हणजे कोण, पाहिजे ना पाठीमागं आपण. किती घटक, 4 घटक. कोणते कोणते 4 घटक. नंबर 1 पहिला घटक आहे भूमी. भूमी. दुसरा घटक आहे भूमी श्रम. तिसरा घटक आहे भांडवल. भांडवल. चौथा घटक आहे संयोजक. संयोजक. हे या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. हा भाग पहा. मग हे घटक आहेत ना, मग या घटकांना काय प्राप्त होतो, काय मिळते बघा. काय प्राप्त काय होते, यांना काय दिलं जाते, भूमीला काय दिलं जाते, खंड दिला जातो. तर श्रमिकाला काय दिले जाते, मजुरी दिली जाते. तर भांडवलाला काय दिलं जाते, व्याज दिलं जाते. तर संयोजकाला काय दिला जातो, नफा दिला जातो. हे बघा हा भाग. घटक किंमत म्हणजे बाजारभाव नव्ह. या घटक किमतीला बाजारभाव म्हणू नका. एखाद्या वस्तूचं उत्पादन करत असताना ती कंपनी तुम्हाला अगोदर सांगितलं मी की अशाच वस्तूंचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जातो की त्या वस्तूची निर्मिती, नवीन वस्तूची निर्मिती होत असताना भूमी श्रम भांडवल आणि संयोजक हे 4 उत्पादनाचे साधनं वापरलेच पाहिजे. त्यांनाच घटक उत्पन्न असे म्हणतात. त्यांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जातो किंवा गैर घटक उत्पन्नांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नाही. सुरुवातीला संकल्पना आपण स्पष्टरित्या अगोदरच पाहिलेली आहे. हे लक्षात ठेवा. हा भाग सहज तुम्हाला या ठिकाणी समजलं पाहिजे. सोपा घटक आहे, काही असं अवघड नाही. हा भाग. मग आता इथून पुढे बघा, मग काय जास्त असेल, बाजारभाव जास्त असेल का घटक किंमत. आता एक कंपनी आहे, आपण एक सुईची कंपनी गृहीत धरली. त्या सुईच्या कंपनीने काय केलं, सुईचा व्यवसाय उभा करायला सुरुवातीला त्याला भूमी घेतला, त्याला खंड देऊन टाकला. भूमीच्या मोबदल्यात श्रमिकाला मजुरी दिली, भांडवल घेतलं, म्हणजे काय बँकेकडून भांडवल घेतलं, भांडवलाला काय देऊन टाकलं, व्याज. आणि जे उरला ते स्वतः काय घेतलं, त्यानं नफा घेतला. एवढ्या पुढचं. आता इथून वस्तू तयार होऊन कुठं जाणार आहे सांगा, मार्केटमध्ये जाणार आहे. बाजारभाव आता बाजारामध्ये जाणार आहे. मग घटक किंमत जास्त असेल का बाजारभाव जास्त असेल, हे या ठिकाणी इथं तुम्हाला बघायचं आहे. घटक किंमत जास्त असेल का बाजार किंमत जास्त असेल, या संकल्पना इथं अतिशय महत्वाच्या आहेत. हा भाग पहा. घटक किंमत म्हणजे बाजारभाव नव्हे, कारण वस्तू सेवावरील अप्रत्यक्ष करामुळे बाजारभाव. आता इथे काय होतो, आता बाजारात ही वस्तू यायला लागली आहे ना, ते सुईचं पाकिट बाजारामध्ये यायला लागलं. आता इथं समजा 10 रुपयाला आहे सुईचं पाकिट, काय तिथे बाजारामध्ये 10 रुपयालाच असेल का, मग 10 रुपयाला इथे व्यापार इथल्या विक्रेत्यांना काय खरेदी आणि इथल्या विक्रेत्यांना काय छोटे विक्रेते आहेत यांना काय, किंवा मोठे घाऊक यांना काय नफा मिळेल का, मिळणार नाही ना. म्हणून बाजारभाव जास्त असेल का घटक किंमत जास्त असेल, बाजारभाव जास्त असतो. हे लक्षात ठेवा. बाजारभावामध्ये काय काय असतं, आता इथून वस्तू त्या कंपनीमधून किंवा त्या उद्योजकाने ती वस्तू तयार करून कुठं आणली, बाजारामध्ये आणलेलं याच्यावर काय काय लागणार आहे. आता या ठिकाणी काय काय लागणार बघा. याच्यावर अप्रत्यक्ष कर लागेल. प्रत्यक्ष नाही बरं, कसा कर लागेल, अप्रत्यक्ष कर लागेल. परत आणखीन काय होईल बघा, आणि अप्रत्यक्ष करामुळे याचा बाजारभाव वाढेल, कर लागल्यामुळे भाव वाढेल. आहे की नाही. 10 रुपयाच्या ऐवजी आणखीन याच्यावर कर लागला 2 रुपये. चला किती रुपये झाले, 12 रुपये झाले. मग हे इकडे आलं या ठिकाणी बघा. या क्रिया होतात, हे थोडक्यात लक्षात ठेवा. किंवा बाजारभावातून अप्रत्यक्ष कर वजा केल्यास, बाजारभावातून काय अप्रत्यक्ष कर वजा केल्यास आणि अनुदान मिळवल्यास येणाऱ्या किमतीला घटक किंमत असे म्हणतात. म्हणून खूप सोपं आहे. घटक किंमत ही बाजारभावापेक्षा कमी असते आणि घटक किमतीपेक्षा बाजारभाव जास्त असतो. हे थोडक्यात या ठिकाणी लक्षात ठेवा. सहज तुम्हाला इथं समजलं पाहिजे. हा भाग पहा. हे बघा, हा सोपा घटक आहे. या दोन्हीचाही चर्चा पुढच्या क्लिपमध्ये आपण या ठिकाणी करणार आहोत आणि या चर्चा करणं गरजेचं आहे. हे थोडक्यात या ठिकाणी लक्षात ठेवा. हा भाग सहज तुम्हाला इथं समजलं पाहिजे. ठीक आहे. तर बाकीचा भाग आपण पुढच्या क्लिपमध्ये पाहत जाऊ.